गोरगरीब लोकांना बेघर करणाऱ्या बिल्डरचं करायचं काय? गोरगरीब लोकांना बेघर करणाऱ्या बिल्डरचं करायचं काय? अरे दरेश बिल्डरचं करायचं काय? मी शारदा राजू बनसोडे, पिंपरी चिंचवड वंचित बहुजन महिला अध्यक्ष। पिंपरी चिंचवड शहरामध्ये चाललेला जो भ्रष्टाचार आहे त्या संदर्भात दत्तनगर त्या संदर्भात आम्ही स्वतः महिलांनी उपोषण आणि मी स्वतः अमर उपोषण करण्याचा हा इशारा दिलेला आहे आज 4 वाजल्यापासून। त्याचं कारण असं आहे की शहरामध्ये जो प्रकार चाललेला आहे एसआरआयचा, हा एसआरआयचा प्रकार जो चाललेला अक्षरशः मस्तवलेला प्रकार आहे। त्याच्यामध्ये फक्त कमाई बघितल्या जाती, लोकांच्या मनाचा किंवा लोकांच्या घराचा विचार केला जात नाही। उदाहरण दत्तनगर मध्ये शासकीय त्यांना मान्यता नाहीये तरी त्यांनी तो प्रोजेक्ट उभा केलेला आहे। लोकांच्या संमत्या जबरदस्ती घेतलेल्या आहेत। माझ्या पाठीमागाच्या महिला बसल्यात, त्यांच्याही संमती घेतलेल्या आहेत। न शिकलेले वर्ग आहेत, त्यांना काहीच कळत नाही। फॉर्म भरून घेतलं, त्याचा पुढची शहानिशा केली नाही। माझे 2 वर्ष झाला अर्ज दाखल आहेत, माझी सुनावणी घेतल्या जात नाही। वारंवार मी पत्रव्यवहार केलेले आहेत, याच्यात कुणीच बोलत नाही। आम्ही ज्यावेळेस बावनकुळे साहेबांचा आम्ही जिहार पाहिला 2011चा, त्या 11च्या जिहार नुसार मी जिल्हा अधिकारी पत्रव्यवहार केला। पत्रव्यवहार करत असताना आम्हाला पाठपुरावा करत असताना जिल्हा अधिकाऱ्यांनी मला एक पत्र दिलं। त्या पत्रात असा उल्लेख केलेला आहे पिंपरी चिंचवड शहराच्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नावाने की यांना 7 बारे द्यावे म्हणून, पण अजूनही 7 बारे झालेले नाही। झोपडपट्टी पुनर्वसनचे अण्णा बोधोडे हे बोलत नाही, का बोलत नाही माहित नाही। पण आमचं एकच म्हणणं आहे, जर शासकीय जिहार आहे तर त्या जिहार नुसार तुम्ही 7 बारे द्या। कोर्टामध्ये माझी स्वतःची, आमच्या महिला स्वतःच्या सगळ्यांच्या केस दाखल आहे। 31/7ला पहिली सुनावणी झालेली, जिल्हा अधिकाऱ्यांनी नोटीस काढा म्हणून आदेश केलेत आणि दुसरी 2 महिन्यानंतर परत तारीख आहे। तरी आम्ही एकच विनंती करू शकतो महापालिकांना आणि पोलीस कमिशनरना की एसआरए जो आहेत त्यांना कुठलीच परमिशन देऊ नका, तात्काळ त्यांची कामं रद्द करा ही आपल्याला विनंती करते वंचित बहुजन महिला आघाडी पिंपरी चिंचवड शहर। धन्यवाद। नमस्कार। वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष महिला आघाडीच्या अध्यक्ष आदरणीय शारदाई बनसोडे यांनी आज या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या गेटसमोर जे आमरण उपोषण छेडलेलं आहे, त्या आमरण उपोषणाच्या अनुषंगाने या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील तमाम झोपडपट्टीवासियांना या ठिकाणी सूचित करायचं आहे, तुमच्या भागामध्ये सुद्धा एसआरएच्या विरोधात तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की त्यांनी या उपोषणाला पाठिंबा द्यायचा आहे। कारण या ठिकाणी या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला या गरिबांचं यांना काही पडलेलं नाही, त्याला फक्त बिल्डर पोसायचं प्लॅनला पडलेलं आहे। कारण आमच्या आता महिला अध्यक्षा यांनी शासनाचा जिआर कलेक्टरची मान्यता मिळून आली आहे की या दत्तनगरमधील झोपडपट्टीवासियांना त्यांचा स्वतःचा हक्काचा 7 बारा त्यांच्या नावावर करून द्यायचा आहे असा पालिकेला आदेश दिलेला असताना सुद्धा या ठिकाणचे पालिकेचे आयुक्त असतील, त्याप्रमाणे येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आमदार खासदार असतील, यांच्या भीतीपोटी ही पालिका गोरगरिबाचा 7 बारांच्या नावावर करत आहे। परंतु या ठिकाणी आंदोलनाच्या मार्फत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे आमच्या पाठीशी आहेत। इथल्या गोरगरिबांना त्यांची स्वतःच्या हक्काचा 7 बारा मिळवण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत। तुम्ही सुद्धा सर्वांनी या उपोषणाला पाठिंबा द्यायचा आहे, एवढंच या ठिकाणी बोलतो। जय भीम, जय भारत।